या उलट पुन्हा माझ्याकडे स्पर्धा पण बघतोय. भडेकर प्रीमियर लीग 2025-26 पर्व 7वं वर्ष या स्पर्धेचं एन्जॉय करतोय आणि वळतोय पुन्हा मैदानाकडे दुसऱ्या मॅच कडे जिथे यंगस्टर्सने नाणेफेकी जिंकली आणि बॉलिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. वेदांत 11 वेदांत 6-3 या टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. आणि त्यासोबत एक अनाउन्समेंट करतोय. पुढची मॅच एसवा टर्फ 7744 आणि तन्मय प्रतिष्ठान सज्ज राहायचं. कॅप्टन आणि पूर्ण टीम वल्दमनाकडे पुन्हा एकदा करूयात मॅचला सुरुवात. एक्स्ट्रा प्लेअर राहायचा वेदांत 11 वेदांत 6-3 आपला बॅट्समन जे उतरले त्यांचे नाव सांगायला प्लीज यायचं. स्वानुतच प्रेझेंट मॅचचा आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच हेमंत भोईर यायचं. राम पवार साहेब उपस्थित. राम पवार साहेबांना शुभ आपण देऊयात. मॅन ऑफ द मॅच शाखा प्रमुख रामजी पवार साहेब उपस्थित त्यांच्या शुभ आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच बेडेकर नगर शाखा प्रमुख रामजी पवार साहेब उपस्थित त्यांच्या शुभ आपण देतोय. हेमंत भोईरला मॅन ऑफ द मॅच आणि वळतोय पुन्हा मैदानाकडे. करवात सामन्याला सुरुवात. सलामी जोडी मैदानावरती उतरली. एका बाजूला बघतोय बॅट्समन रमेश आणि त्यासोबतच साहिल. बॉलिंग ट्रॅकवर आलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अंकित. करवा मॅचला सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल टाळ्याने स्वागत. हो पहिलाच बॉल टॅप बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह. सरळ गोलंदाज अंकित साधामध्ये डॉट बॉलने सुरुवात. शांत संयम. टॅप केलाय. बॉल चाललाय सीमारेषे जवळ. चांगली बिल्डिंग फेकी येते. अंडर बॉक्स स्टाईल आपण बघतोय. मॅचेस 1-2 फॉर 7वं पर्व बडेकर प्रीमियर लीग 2025 आपण एन्जॉय करतोय. प्रेक्षकांची अफाट गर्दी. सुपर संडे रविवारचा दिवस. सुट्टीचं वातावरण आणि इथे बॉल स्पर्श करून गेलाय. पॅन्टला स्पर्श करून गेलाय. ताला स्पर्श करून गेलाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होतीये. 3 बॉल 1 धाव फलकावरती. हो इथे बॅट वेगाने फिरली होती. बॅट आणि चेंडूला संपर्क नाहीये. साहिलला शांत ठेवलंय. शांत आणि संयम. सुरुवात चांगली आहे यंगस्टर्स 11 साठी. पहिले बॉल 4 अंकीचे. फक्त एकच धाव. 2 बॉल अजूनही यावरच बाकी. लेफ्ट केला. व्हाईट बॉल. खराब चेंडू. प्रशंसा अगदी केली आणि त्यानंतर खरा बॉल. 2 धावा धावफलकावरती. 2 बॉल बाकी आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. अजून एक वाईट. पुन्हा एकदा खरा बॉल. आता मात्र गोलंदाजावरती दबाव. बॉल झाले तिथे 4 धावा धावफलकावरती 3. सलगचे 2 वाईट. असंच काहीतरी मागच्या मॅच मध्ये घडला. तो सामना गमवावा लागला. श्री गांगो 11 ला इथे टॅप केलाय. सरळ फिल्डरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 1 to go. शेवटचा बॉल या ओव्हरचा. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. अंकित सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 2 वाईट नंतर कमबॅक. डॉट बॉल. हो इथेही बॉल मागे चाललाय. असं वाटलं बॅटची कडा घेतली पण बॉल नाही. नक्कीच बॅटची कडा घेऊन बॉल गेलाय. हाताला बॉल स्पर्श करून सिंगल मिळते. डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय आणि षटक संपलंय. पहिलं गोलंदाज अंकितचा आणि भिनबाद धावसंख्या फलकावरती एकूण 4 धावा. काय गोलंदाजी होती. 2 बॉल वाईट. स्पीडअप करायचं प्लीज. वेळ घेऊ नका. यंगस्टर्सला रिक्वेस्ट स्पीडअप करायचं प्लीज. बघा टीम मीटिंग एवढी मोठी घेऊ नका. शॉर्ट मध्ये आपण काय असेल ते डिसाइड करा आणि लगेच. षटक संपले. पहिल्या धावा धावफलकावरती एकूण 4. बिनबाद 4. सेकंडला रमेश.
नवीन गोलंदाज मयूर गायकवाड. षटक दुसरं सुरू झालंय. पहिला बॉल समोर फलंदाज रमेश सलामीची जोडी केली. धावा 4. पहिलाच बॉल टॅप केलाय. ओ चांगली फिल्डिंग. ऑफ साइड फिल्डर बघतोय जसं आपण ओरमला बघतो. रोशन संते सर अगदी उपस्थित आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. आपले सर हार्दिक हार्दिक स्वागत. इथेही बॉल सोडून दिला. बॉल चाललाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. लेग स्टिकला सोडून चाललाय. डॉट बॉल व्हाईट बॉल येतोय. अवांतर बॅट केली जाईल. दहा फलकावर टॅप केलाय आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळतील 2. 2 ने धावफलक असून पुढे धावफलकावरती एकूण 7 बॉल झाले. 2. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. गोलंदाज मयुरेश गायकवाड. चेंडू द्यायचा लवकर लवकर. बघा प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे, जो साईड पडदा आपण लावला बाउंड्री लाईनच्या बाहेर प्लीज त्याच्यावर कोणी जोर देऊ नका. बघा समोर ती लहान लहान मुले आहेत. प्लीज त्या पडद्यावर आणि उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्ही बाजूला जे प्रेक्षक आहेत तुम्ही या स्पर्धेचा प्रमुख घटक आहात. स्पर्धा एन्जॉय करा. 7 रन्स पण प्लीज त्या पडद्यावरती कोणी जोर देऊ नका. पुढचा बॉल फटका चांगला आहे. चाबूक चपराक पण मिळेल फक्त सिंगल. एकही चौकाराला नाहीये. सिंगल डबल व्हाईट स्कोरबोर्ड. 8 वरती बॉल झालेत 3. ती बॉल टॅप केला. पुन्हा फिल्डर तिथे उपस्थित. त्याच्या हातामध्ये बॉल. थोडीशी मिस्टेक्स फर्स्ट अटेम्प्ट आणि सिंगल. सिंगल स्कोरबोर्ड 9 वरती. बॉल 4 बॉल 9. पुढचा बॉल गोलंदाज मयुरेश. समोर साहिल सोडून दिला. व्हाईट बॉल. अवांतर धाव ऍड केली जाईल. व्हाईट बॉल आला तरी टाला येत आहे. तर डगआउट मधनं काय जर धावांमध्ये भर होतीये. धाव फलक वाढतंय. डबल डिजिट हलक्या हाताने फक्त स्टेअर केलं. इथे टाळ्या 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 आणि फिल्डर साठी टाळ्या होत आहेत. चारी बाजूने अगदी व्यासपीठावर. डॉट बॉल. काय फिल्डिंग आहे, काय गोलंदाजी आहे. पण तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा आहे. कारण की 1 to 4 मध्ये हेच समीकरण बघायला भेटतं. झेल टिपलाय. यष्टिरक्षकाने फलंदाज झालाय बाद. दॅट्स लीडिंग एज. धक्का पहिला. साहिल चाललाय डगआउटला. षटक झालं संपन्न आणि आता बॉलर आलाय नवीन बॉलिंग ट्रॅक वरती. सुमित. सुमित आलाय. स्टॅकेला रमेश अजूनही उभा आहे. सलामीचा फलंदाज रमेश उभा आहे. 1 डाऊनचा फलंदाज आलाय हर्ष. पण आता रमेशला काहीतरी करावं लागेल कारण की संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 वरतीच थांबले. ओ चांगला बॉल. तेवढाच चांगला टॅप पण बॉल चाललाय सिंगल. एका धावेसाठी मिळेल फक्त 1. डबल डिजिट मध्ये स्कोरबोर्ड 11 वरती. 1 असं स्कोरबोर्ड बघतो. 11 वरती 1 गडी बाद. षटक सुरू आहे 3रं. बॉल झालाय 1. गोलंदाज ट्रॅक वरती आहे. गोलंदाज सुमित. पहिला बॉल सिंगल धाव. बॉल वरती खर्च केली आहे. स्टेप आउट झालाय. पुन्हा बॅटचा टोळा बॉल लागून चाललाय. फिल्डर उभा आहे. डॉट बॉल डॉट बॉल. टाळ्या वाजतायत. सर्वजण प्रोत्साहन करतायत. तीच तर मजा 1 to 4 क्रिकेट मध्ये. जेव्हा जेव्हा बॉल डॉट येईल तेव्हा तेव्हा टाळ्या येतील आणि जेव्हा चौकार येईल तेव्हा मात्र एन्जॉयमेंट. प्रेक्षकांच्या टाळ्या येतील. टॅप केले बॉलला. बॉल सीमा पार चाललाय आणि देऊन जातोय. धावा 4. बॉल झाले एकूण 3 बॉल धावा 15. 15 ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा टॅप केला. बॉल पुन्हा चाललाय. इथे आता बघतोय आता सर्व काही चेक केलं जाईल. सर्व काही बघितलं जाईल. नो बॉल आहे की नाही. किती धावा या बॉल वरती आहेत. फायर डिलिव्हरी आहे की नाही. सर्व काही बघितलं जाईल आणि
पंच आपल्याकडे आता उपस्थित आहेत. चेक केलं जाईल आपल्या स्क्रीन वरती आणि थोड्याच वेळात डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धावा किती मिळतील या बॉलवर, 1 की 2. नो बॉल असला तर 2 मिळतील, अन्यथा सिंगलच मिळेल. आता बॉल चेक केला जातोय, एक्झॅक्टली नो आहे की नाही सर्व अँगलने आता चेक केलं जाईल. पंचांचा डिसिजन आणि वाट बघतोय. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी म्हणजे बॉल नो नसणार, मिळेल फक्त सिंगल. 1 ने धाव फलक पुढे जाईल. स्कोर बोर्ड 16 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल सुमित, फुल टॉस, टॅप, फिल्डर उभा आहे, बॉल चाललाय सीमा पार, देऊन जातोय. धावा 4 आणि चौकार. एक खराब बॉल पूर्णपणे रंग बदलतोय. एक खराब डिलिव्हरी, फुलटॉस बॉल वरती आलेला चौकार. कॉन्फिडन्स लेवल इथे बॉल आता अंपायरने सांगितले नो. नो +1 मिळतील धावा 2. या अगोदर बसवला गेला पण त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा बॉल खराब. मी अगोदरच म्हटलं की जेव्हा जेव्हा तुम्ही खराब बॉल टाकाल तेव्हा तुमचा वरती येईल तो दबाव आणि त्या दबावाने हा नो बॉल सुमित सजवतोय. फुलटॉस, पुन्हा फुलटॉस. अगोदरच म्हटलं फुलटॉस बॉल द्याल तर तो जाईल सीमारेषा बाहेर. अजून एकदा येतोय दुसरा चौकार. षटक भले झालं संपन्न पण शेवटच्या 2 बॉल वरती धावाही देऊन गेला. एकूण 10. तब्बल 16 धावेचे षटक गोलंदाज सुमित, ज्याच्यामध्ये एकूण 3 चौकार, 1 नो बॉल आणि अशा प्रकारे षटक महागडं ठरलं. महागडं नाही तर खूप महागडं ठरलं. जे पर्वणी देऊन गेलं वेदांत 6-3 आज टीमला. पहिलाच बॉल अंपायर वाईट बॉल, खराब डिलिव्हरी. तुषार नवीन बॉलर, पुन्हा एकदा फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहे, रनआउट आणि नॉट आउट. बचावलाय फलंदाज. एक धाव झाली आहे कंप्लीट. सिंगलने स्कोरबोर्ड चाललंय पुढे. 28 धावा. मॅच रंगते, मॅच मध्ये मजा येते. रमेश मारतोय, मारावेच लागतील. हो वेगाने मारला होता पण काय फिल्डिंग आहे सीमारेषेजवळ. सुरेख, 100% कमिटमेंट, एफर्ट, सर्व काही फिल्डर देताना. डॉट बॉल इथे चेक केलं जात आहे, चेक केलं जात आहे आणि नो बॉल. चेक केलं तर ऑल आउट नाहीये. अंपायरने सांगितलं, दंडावलं, नो बॉल. पुन्हा एकदा नो आणि नो वरती मिळतोय हाही चौकार. देऊन जातोय. इथे बोनसच्या स्वरूपात धावा 4 आणि त्यावरती अजून एक सिंगल म्हणजे मिळतील एकूण धावा 5. दोनच बॉल झाले, धावा धाव फलकावरती आहेत. 34 धावा. काय फटका, सरळ कॉम्बॉक्स मध्ये बॉल आणि अजून एक सिंगल. काय बॅटिंग होती. रमेश मारतोय आणि मारता मारता मारले त्याने एकूण चौकारही 4. काय बॅटिंग होती. सुरेख सुरेख असंच काहीतरी चित्र आणि बॉल चालाय सरळ बाहेर. फलंदाज होतोय बाद. आता मनीष सर म्हणावं काय, झट पट पटापट बल्लेबाज डगआउट के अंदर. नवीन बॅट्समन हर्षल येतोय इन ॲट नंबर 4.
चौथ्या क्रमांकावरती त्या बॅटची कडा मागे बॉल आणि फलंदाज आउट. स्टेप आउट झाला बॅटची कडा. बॉल रक्षक मयुरेशच्या हातामध्ये आणि धक्का बसतो. अजून एक तिसराही फलंदाज डगआउटला चाललाय. कमबॅक केलंय बॉलर तुषारने. काय बॉलिंग झाली आता. एका पाठोपाठ एक ऑन हॅट्रिक. टॅप केलाय. फटका चांगला. फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग. बॉल अडवलाय ढकललाय. रनआउट. ही मात्र बचावलाय. बॅट पोहोचली बॉबिंग क्रीज मध्ये. षटक भले झालं संपन्न पण धावाही आल्या षटकामध्ये. एकूण आमचे गुणसंख्या लेखक आम्हाला सांगतील 10. टॉस करूयात. पुढची मॅच असेल SY टर्फ 7744 कॅप्टन आणि तन्मय प्रतिष्ठान. सो बघा पेनल्टी सुद्धा आहे. वेदांत 6363 आज टीमला मात्र पेनल्टी. एकूण 6 धावेची. म्हणजे जेव्हा बॅटिंगला येतील बॅट्समन त्या अगोदर 6 धावा ऍड केल्या जातील. समीकरण आता बदललेलं दिसेल. 38 करायचं आहेत. 6 धावा पेनल्टीज आहेत. म्हणजे आता कराव्या लागतील 24 बॉल मध्ये फक्त 32 धावा. टॉस करूयात. SY टर्फ 7744 आणि तन्मय प्रतिष्ठान आमचं मान्यवर उपस्थित आहेत. वेदांत बेडेकर यांच्या शुभास आपण टॉस करतोय. मुख्य व्यासपीठावरती आता 2 बंधुराज एकमेकांच्या समोर असतील. टॉस झाला आणि टॉस जिंकला तन्मय प्रतिष्ठानने. डिसिजन पेंडिंग असेल. थोडाच वेळापर्यंत डिसिजन पोहोचवेल पण तोपर्यंत बोलवा मैदानाकडे जिथे वेदांत 6363 या टीमला 6 धावेची पेनल्टी आहे. म्हणजे करायचं जिथे आपण बघितलं यंगस्टर्सला 38 तर त्या 6 धावा ऑलरेडी ऍड करतोय. वेदांत यंगस्टर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुमचा एक प्लेअर इकडे येऊ द्या. बॅट्समनचे नाव सांगायला प्लीज. एक कोणतरी या ज्याला संपूर्ण बॅट्समनचे नाव माहिती असतील त्याने प्लीज या. बॉलिंग ट्रॅक वर आला बॉलर हर्षद. खरं मॅचला सुरुवात करायचं 38 पण त्यामध्ये धावा मिळाल्यात बोनसच्या 6 त्या यंगस्टर्सला. म्हणजे आता 24 बॉल मध्ये 32 करायचं आहेत. काय पर्वणी आहे. सुरुवातीला 6 धावा अगोदरच ऍट स्कोर बोर्ड वरती. पहिला बॉल घेऊन होता बॉलर हर्षद. सोडून दिला वाईट बॉल. अगोदरच धावा कमी आणि त्यात पहिला बॉल वाईट. दुष्काळात 13वा महिना. वाईटने सुरुवात खराब झाली आहे आणि पुन्हा इथे नो बॉल आणि इथे मिळते धाव. बॅट्समन उभा पॉपिंग ग्रीजच्या आतमध्ये पण हा बॉल आहे नो. नो ने धावफलक पुढे 8 वरती. 8 धावा धावफलकावरती. सोडून दिलाय वेल लेफ्ट. अंपायरचे दोन्ही हात जमिनी समांतर. आत्ताचा बॉल पुन्हा एकदा वाईट.
खराब सुरुवात, पुन्हा खराब, पुन्हा बॉल वाईट, अगोदर लेग स्ट्रिक सोडून आता ऑफ स्ट्रिक सोडून अजून एक वाईट, अजून एक खराब बॉल, हाई बॉल चाललाय सरळ रक्षकाच्या हातामध्ये. खराब गोलंदाजी होतीये, सुरुवात मात्र इथे खराब झाली आहे बॉलर हर्षद कडनं. 3 वाईट, टॅप केलाय, फटका चांगला, फिल्डिंग चांगली, फेकी आली, कलेक्टिंग नाहीये. एक धाव झाली आहे कंप्लीट, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे झालं 11 धावा. एक बॉल 11 धावा धावफलकावर. तुषार स्ट्राईकला टॅप केलाय, बॉल चाललाय आणि देऊन जातोय फक्त 1 रन. 1 ने 12 वरती, 12 ऑन स्कोरबोर्ड. ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. 12 झालेत, 6 धावा मनीष सर पेनल्टीचा अगोदरच लागलेले आहेत. काय पर्वणी देऊन जातोय यंगस्टर्सला. चांगली फिल्डिंग होतीये, फेकी चांगली येते, एक्झॅक्टली बॅकअप तिथे मागे नाहीये जो दूर वरनं येतोय. तोपर्यंत अजून एक सिंगल. टॅप केलाय, फटका चांगलाय, गॅप आहे, फिल्डर आहे, पाहतोय, पाहतच राहील, बॉल चाललाय सीमा पार, देऊन चाललाय धावा इशार. पहिला चौकार येतोय बॅट्समन मयूरच्या बॅटमन. पुढचा बॉल, खराब सुरुवात झाली आहे आणि आई बॉल वाईट चाललाय, ऑफ स्टिक सोडतोय. अंपायरला आता व्यायाम करावा लागतोय अगदी पहिल्या मॅच पासून आणि इथे वाईट. टॅप केलाय, इथे मात्र 1 रन मिळेल. 1 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती. बॉल झालेत एकूण 4. 5 बॉल, सॉरी माफ करा, 5 बॉल 19. शेवटचा बॉल. 19 झालेत, 19 ची गरज आहे. टॅप, रन आउट आणि झाली चुकी तुषारकडनं. तो चालला आता डगआउटला. विकेट मिळाली आहे पहिली, ती मात्र रनआउटची. 19 वरती आता लागतोय धक्का पहिला. तुषार चाललाय डगआउटला. आता येईल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आणि गरज असेल 18 बॉल मध्ये 19 ची. नवीन बॅट्समन प्रथमेश आलाय. 18 मध्ये 19 डिफेंड करायचा आहे. ज्या 6 धावांची पेनल्टी आहे त्या 6 धावा कुठेतरी पर्वणी देऊन गेलेत यंगस्टर्सला. पहिला बॉल, बॉलिंग ट्रॅक वर हर्षल. इथे बॉल चांगला होता, बॉल लागतो पाहाला पॅड वरती. टॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची चांगली झाली आहे. हर्षल पुढे आलाय, फटका चांगलाय, बॉल चाललाय, फिल्डिंग खराब आणि देऊन चाललाय धावाही 2. रमेश उभा, रमेश कडनं झाली चुकी. बॉल आता स्पर्श करून डिक्लेअर झोन मध्ये, तिथे धावा मिळाल्या 2. आधीच धावा कमी आहेत, त्यामध्ये फिल्डिंग खराब आहे. प्रयत्न करावे लागतील, फिल्डिंग सुधारावी लागेल, फलंदाज बाद करावे लागतील. जर मॅच जिंकायची आहे तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता फिल्डिंग चांगली आहे, आता बॉल अडवलाय, तेवढाच चांगला बॉलही होता हर्षलचा. येतोय बॉल डॉट. सुरुवात चांगली झाली या ओव्हरची, त्यानंतर फिल्डिंग खराब झाली. आता बॉल डॉट. टॅप केलाय, फटका चांगलाय, फिल्डर आहे, आतमध्ये ढकललाय, रनआउट आहे. डायरेक्ट हिट असं वाटलं होतं की डायरेक्ट हिट करतील की काय, बॅकअप त्याला होतं, पण फिल्डरने अगोदर लक्षच दिले नाही आणि मिळाली सिंगल. 1 ने स्कोरबोर्ड जाईल पुढे. 22 बॉल झाले 4. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. हर्षल आणि ते चुकी झाली आहे, बॉल सुटलाय सुरक्षकाकडनं. मिळतायत 2 ने 24 आणि आता अजून गरज आहे 14 बॉल मध्ये 14 धाव्यांची. बॉल इक्वेशन्स रन जेवढे आहेत बॉल तेवढ्याच पाहिजे धावा. टॅप केलाय, फटका चांगला, फिल्डिंग चांगली आहे, मिळाली फक्त सिंगल. मयुरेशला माहिती आहे एकेरी दुहेरीने स्कोरबोर्ड पुढे जाईल, मॅच जिंकता येईल. चौकाराची गरज नाहीये, कारण की एखादा बॉल जरी खराब आला तर पुन्हा मॅच मध्ये यंगस्टर्स.
इथे फटका चांगला बॉल येतोय कॉम्बॉक्स जवळ आणि मिळते इथे अजून एक सिंगल. ओव्हर नंबर 2 संपन्न. बॅटमन बाद झाले एकूण एक धावा फलकावरती आहेत. 26 धावा. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 धावेंची. बॉलिंग ट्रॅक वर आलाय बॉलर रमेश. 12 मध्ये 12 प्रति षटका मागे 6चा आता रनर अप आपण बघतोय मैदानावरती. बॅट्समन साईडला मयुरेश स्टेप आउट आणि गती कमी दिली. मिडल स्टिक उकडून काढली आहे. बॅट्समन होतोय आउट. मयुरेश चाललाय ढग आउटला. प्रेक्षकांना विनंती करतोय प्लीज समोर जो पडदा आहे तो पडदा आपण सोडायचा प्लीज. बघा मी ती वारंवार रिक्वेस्ट करतो तुम्हाला. सूचना आहे प्लीज. तुम्ही या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. तुम्ही आता स्पर्धेला एन्जॉयमेंट आहे. तुम्ही आता स्पर्धेचं वातावरण आहे. कारण की तुम्ही आहात तर जल्लोष. तुम्ही आहात तर एन्जॉयमेंट आहे. इथे बॉल हवेमध्ये टिपलाय झेल बॉल. बॅट्समन होतो आउट. जल्लोष जल्लोष मैदानावरती. वेदांत 6363 चा नवीन बॅटमॅन पिंट्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल बाकी आहे इथे एकूण या ओव्हरचा विचार केला. सोडून दिला व्हाईट बॉल. आव्हान स्कोर बोर्ड पुढे जाईल. 27 धावा हलक्या हाताने स्टेअर केले बॉलला. भाग पाडला बॉलदार रमेशने आणि इथे येतोय बॉल डॉट. फिल्डिंग लावली आहे मगाशी त्याच फिल्डरने झेल टिपला आणि आता बॉल येतो दुसऱ्या दिशेने. इथे फटका चांगला रन आउट. वाचलाय. बॅट मात्र पूर्णपणे स्कीट करत गेलाय पिंट्याने. बॅट मात्र पूर्णपणे बॉबिंग क्रीज मध्ये आणली. बसवलाय. धाव मिळाली 1. 28 झालेत. आता गरज आहे एकूण धावा 10. 8 बॉल मध्ये टॅप केलाय. प्रयत्न सफल. बॉल सीमा पार देऊन चालला. धावा 4. अंशित मुंडे यांच्याकडनं कॅश प्राइज झालं. रोहित साठीची कॅश नुकतीच आता धरली. सिंगल हँडेड जो झेल कॅरी केला त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं. अंशितजी मुंडे यांच्याकडनं कॅश प्राइज झालंय. हा बोलतो मैदानाकडे. धावा झाल्यात 32. गरज आहे 6 ची. बॉल बाकी आहेत 7. सोडलाय स्टेप आउट झालाय. अंपायर जरा व्हाईट बॉलचा अगोदरच धावा कमी आणि त्यामध्ये हा बॉल व्हाईट. आता फक्त 5 धावेची गरज. जिथे धावांपासून बॉल बाकी आहेत 2 जास्त आणि बॉल चाललाय बाहेर आणि आता बॅट्समन आउट आहे. अजून एक धक्का बसतोय महत्वपूर्ण क्षणाला. अजून एक विकेट. आता मात्र गरज असेल येणारे बॉल शिल्लक असतील 6 धावांची गरज आहे 5 धावा आता डिफेंड करायचा आहे. बॉल 5 धावा 6 बॉल डिफेंड करायचा आहे. पिंट्या आहे स्ट्रायकेटला आणि पिंट्या झाले आउट. आता संघ सापडले अडचणीत.
मात्र 1 मिनिट 5 बॉल 5 धावा आला बॅट्समन नवीन सेकंडला यश डाव कुरताचा फलंदाज आला लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन 5 मध्ये 5 डिफेंड करायचा आहे हाय व्होल्टेज मॅच पैसा वसूल मॅच एकदा मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत 5 बॉल 5 ची गरज बॅट्समन आलाय आणि टॅप केलाय चांगली फिल्डिंग अडवलाय बॉल आणि मिळाली आहे सिंगल धाव कंप्लीट केली आहे स्ट्राइक रोटेट झाली आहे हर्षद कडे सुमित कडे आता गरज असेल 4 मध्ये 4 धावेची मॅच रंगतदार निर्माण झाली आहे अटीतटीची मॅच अस्तित्वाची लढाई जिंकलात तर इथे मात्र पुढच्या मॅच मध्ये हरलात तरी तुम्हाला चान्स आहे पण हरल्यावरती जे पॉइंट्स तुमचे कमी होतात त्यानंतर तुम्हाला अजून मेहनत करावी लागते आणि इथे मेहनत मैदानावरती वेदांत 6-3 ची अजून एक बॅट्समन आउट होतोय यंगस्टर्सला अजून एक धक्का लागतोय आता बॅकफूट वर दिसतोय 5 धावा डिफेंड करतोय बॉलर दिनेश मैदानावरती सुरेख गोलंदाजी होतीये न्यू बॅट्समन चिंतन मैदानाच्या आतमध्ये काय बॉलिंग झाली आहे पहिल्या बॉलवर विकेट नंतर एक धाव पुन्हा विकेट बॉल असतील आता 3 आणि धावांची गरज आहे 4 3 मध्ये 4 नवीन बॅट्समन चिंतन आलाय पण गोलंदाजी दिनेश चांगली करतोय जेव्हा डगआउट मध्ये एक्स्ट्रा प्लेअर होता तेव्हा त्याने सुटकेचा श्वास घेतला होता इथे मात्र येतोय बॉल डॉट आता मॅच मध्ये रंगतदार निर्माण झाली आहे टाळ्यांचा कडकडाट इथे मात्र संघ मालक वेदांत बेडेकर सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती असेल स्मितस्य 6 धाव्याची पेनल्टी असून सुद्धा संघाने केलेलं ते कमबॅक काय गोलंदाजी आहे चांगला फटका फिल्डिंग चांगली रन आउट आणि आता अजून एक धक्का आता गरज असेल 1 बॉल आणि 4 धावेची चौकार मारावाच लागेल 1 बॉल 4 आता मात्र उत्सुकता शिकेला मॅच रंगलीये मॅच रंगवलीये गोलंदाज दिनेशने जिथे 6 मध्ये त्याला 5 डिफेंड करायचं होत्या त्या त्याने डिफेंड करायला मात्र 100% कमिटमेंट दिली आहे जेव्हा मात्र गरज होती 6 मध्ये 5 ची असं वाटलं होतं आता मॅच यंगस्टरच्या बाजूने चालली आहे जेव्हा असं वाटलं होतं त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या ज्या पॅनल्टीच्या त्या 6 धावा कुठेतरी पर्वणी देऊन गेल्या होत्या पण त्या 6 धाव्यांचं पॅनल्टीलाही डिफेंड करून त्याला इथे मात्र विजयाच्या समीप आणून ठेवलंय सोडून दिलाय वाईट बॉल आता दबाव गोलंदाज दिनेशवर 1 बॉल 3 ची गरज 3 मात्र चौकार मारावा लागेल धावून 3 होणार नाही डिक्लेअर मध्ये 3 होणार नाही आणि आता घडतंय काय बॉल आहे वाईट +1 मिळताय धावा 2 आता गरज आहे 1 बॉल 4 आणि बॉल वाईट त्यानंतर पुन्हा वाईट यष्टीरक्षकाने केली चुकी यष्ट्यांच्या मागे आपण बघितलं हर्षदला त्याच्याकडनं सुटला बॉल तो जाऊन सरळ थेट 1 धावेसाठी जिथे डिक्लेअर झोन आहे मिळाल्या धावा 2 एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा शेवटच्या बॉलचं 1 बॉल 1 धावेची गरज सेकंडला फलंदाज चिंतन विजय मिळवून देईल का शेवटचा बॉल 1 बॉल 1 धाव फटका चांगला आहे आणि चाललाय सीमा पार आलाय विजयाचा चौकार सामना झालाय फिनिश सामना जिंकलाय यंगस्टर्सने हार्दिक अभिनंदन हार्ड लक वेदांत 6-3